संस्था आणि संगीत प्रेमी ग्रुपच्या वतीनं हा दुसरा कार्यक्रम होता या ठिकाणी. पहिल्या कार्यक्रमाला छान गर्दी होती आणि माझ्या असं लक्षात आलं की सातारमध्ये कराओके गाण्याचा कार्यक्रम याच्यामध्ये सर्वांना सहभागी करून त्यांना प्रेरणा देणारा हा ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपचे प्रमुख लोंढे, त्याचबरोबर राजेंद्र पाटील आणि विनायक कुलकर्णी या सगळ्यांचं प्रथमतः आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. काही गोष्टी अशा असतात की एखाद्या माणसामुळं खुर्चीचं महत्व वाढतं आणि काय वेळेला तर खुर्चीमुळे माणसाचं महत्व वाढतं. त्यामुळं मी असा प्रयत्न करत असतो की या कार्यक्रमाला असे पाहुणे बोलवावेत की त्या पाहुण्यांना विशेषतः चित्रपटाबद्दल माहिती असावी, चित्रपटाच्या गाण्यांबद्दल माहिती असावी. म्हणून आपण प्रत्येक वेळेला मुकुट फडकेला बोलू आणि ते मुकुट फडके एवढं नम्र व्यक्तिमत्व आहे आणि विशेषतः तज्ज्ञ व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना अतिशय जाण आहे. म्हणजे त्यांच्यामुळे आणखी काही तुम्हाला पण नव्या कल्पना सुचतात. तसंच डॉक्टर सारिका देशपांडे ज्या आहेत ह्या अतिशय अष्टपैलू असं व्यक्तिमत्व. म्हणजे जगातले चित्रपट त्यांच्याकडनं जर आपण समजून घेतले तर तुमच्या गाण्याच्या एकंदरीत जो काय म्हणणं आहे आवाज ह्याच्यामध्ये वाढ होईल इतकं ते प्रसिद्ध आहे. त्यांना समज तसंच गाण्याच्या बाबतीत आहे. मी बघतो की ते येतात बसतात काय आनंद घेतात. म्हणजे मला असं वाटतं की अरे म्हणजे आपण जे म्हणतो ना की आनंद घेणारे व्यक्तिमत्व बघितलं तरी आपला आनंद मिळतो. त्यांचं ते गाण्याबरोबर म्हणणं असेल, त्या गाण्याचं माहिती असणं आणि खरं ते गायिका पण आहे पण खरं त्या गाणी म्हणत नाही. काही लोकांना मी बघितलं की फार मस्का मारावा लागतो. मी बघितलं माझ्या मिसेस पण तशाच आहे. म्हणजे त्यांना असं म्हणत नाही मी, खरं त्यांच्यामुळे मी गाणं म्हणायला. तर गाणं येतं, त्या नाटकात काम करतात, त्यांचं कविता करतात, लेखन आहे आणि उलट मी त्या सगळ्या म्हणजे कविता तेवढ्या करत नाही पण मी लेखक झालो पण त्या नाही करत. थोडक्यात ते काय लोकांचं तसं असतं पण त्या लोकांना आपण प्रवाह आणणं आणि त्या लोकांचा उपयोग आपल्याला करून घेणं हे सुद्धा महत्वाचं असतं. त्यामुळे मी त्यांना विनंती केली आणि आज म्हटलं आपण या आपण बोला तुमच्या हस्ते त्या कार्यक्रमाची सुरुवात करू. त्या आल्या त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळेला त्या नक्की गाणं म्हणतात आणि ते नुसतं गाणं नाही म्हणणार. मला खात्री आहे की ते अनुभव फिल्म सोसायटी आमची आहे तर आमच्याकडे जगातले विपुल चित्रपट दाखवले जातात. तर ते गाणी म्हणता म्हणता त्या क्लबमध्ये 25 मेंबर्स पण इथं करते. त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की काय चित्रपटाची ताकद असते त्यातला ते पण बोलते नाही 2 मिनिटं. पण मी एक चित्रपट बघितला मला वाटतं ग्लास असावा होते ग्लास कुठला आठवत नाही ते नाव ते सांगते त्याला सगळं पाठ आहे. तर शाळा दाखवली आणि शाळेमध्ये 2 मुली शेजारी बसलेल्या आहेत आणि मैत्रिणी आहेत आणि शाळा सुटती. एक मैत्रीण आपल्या घरी जाते, दुसरी मैत्रीण आपल्या घरी येते. तर जी एक मैत्रीण घरी येते ती दप्तर उघडते आणि तिच्या काय लक्षात येतं अरे माझ्या मैत्रिणीची वही माझ्या बरोबर आलेली आहे. त्या वयामध्ये तिला काळजी काय आहे तर आता उद्या रप्पाट जो दिलेला आहे ती माझी मैत्रीण कुठल्या वहीत करणार. तर ती तिचा घराचा शोध घ्यायचा प्रयत्न करते. प्रचंड फिरते तिला घर काय शेवटी सापडत नाही. ती दमून घरी येते. दुसऱ्या दिवशी शाळा भरते. शाळेमध्ये वर्गामध्ये शिक्षक सांगतात वह्या काढा चला ग्रपाट बघू मला तुमचा सगळ्यांचा आणि अशा लाईन मध्ये यायला सुरुवात करतात. त्याच्या बेंचपाशी येतात तेवढ्यात ही मैत्रीण जी असते ती जिच्याकडे वही आलेली असते ती आपल्या मैत्रिणीकडे तिची वही सरकवते. तर तिने ग्रपाट तिचा करून आणलेला असतो. म्हणजे तुम्ही समजून घ्या की चित्रपटात काय ताकद आहे. बरेच असे चित्रपट आहेत. म्हणजे एक चित्रपट असा आहे की बूट हरवतात त्या मुलाची घरात सांगता येत नाही आणि मग त्या बुटाच्या साठीची त्या बहीण भावांची जी स्पर्धा झालेली असते एका बुटावर ते शाळेमध्ये येत जातात. म्हणजे एकाची सकाळची पाळी असते दुपारची असते ते मध्येच गाठणार तिचं तो बूट तू घालून जाणार आणि स्पर्धा लागते. तर स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाला बुटाचं पारितोषिक असतं. तर तो मुलगा जो आहे तो त्याला काही डोक्यात नाही पहिला पारितोषिक आलं पाहिजे काय नाही. तो ती बूट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो असतो.
आणि त्याचा दुसरा नंबर काय तो काय करतो, दुसऱ्या नंबरला राहतो. अचानक त्याच्या पुढे निघून जातात सगळे, त्याला राग येतो. त्या रागात तो फास्ट सायकल चालवतो आणि त्याला कळतच नाही आपला पहिला नंबर आलेला. त्याला तो सगळे टाळ्या वाजवतात, त्याची मंडळी, शिक्षक टाळ्या वाजवतात, सगळे टाळ्या वाजवतात, त्याला खांद्या घेऊन नाचत असतात. पण त्याला वाईट वाटत असतं, त्याला वाटत असतं माझा दुसरा नंबर यायला पाहिजे, तो पहिला काय आला. तर असे जे काही चित्रपट आहे, आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये अशा चित्रपटांनी आपली तरुण पिढी, विशेषतः आपल्या बरोबर नातवंड आहे, ती पिढी म्हणा किंवा छोटी मुलं आहेत, ही पिढी या चित्रपटांनी घडणार आहे. त्यामुळे हे भारत इराणचे चित्रपट आपल्याला भरपूर असे ज्ञान देऊन जातात. तर हे मी एवढंच सांगितलं की त्या चित्रपटाचं संगीत, त्या चित्रपटामध्ये असणारी माहिती ही प्रचंड असते. त्याच्यामुळं आज या कार्यक्रमाला डॉक्टर सारिका देशपांडे आलेले आहेत, त्यांच्याही टाळ्या वाजवूया सगळ्यांनी. त्याचबरोबर आमचे मित्र धनाजी शिंदे म्हणून आहेत, त्यांना वाढायचं काम केलं. माझी खानावळ होती तेव्हा ते मेंबर होते सगळे, डेप्युटी इंजिनियर झाले, मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि अतिशय हेल्पिंग नेचरचे आहे. त्याचा मोठा ग्रुप आहे कोयनाक्यावरच्या सिनियर सिटीजन विसाव पार्कला. तर त्यांनाही बोलून ते पण या ठिकाणी आले. त्या दोघांचे मी स्वागत करतो. मुकुंद फडके, श्याम बडे उशीर आहे, परंतु मी या निमित्ताने धनश्री आपण बोलणार ना, या निमित्ताने मी सारिका देशपांडेंना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मार्गदर्शन वगैरे करण्याची मी याच्याबद्दल मोठी नाही. मला फक्त दोन्ही माध्यम जे आहेत म्हणजे चित्रपट आणि चित्रपट गीतं दोन्ही प्रचंड आवडतात. आणि मला खूप माझे जवळचे जे घनिष्ठ मित्र आहेत ते आग्रहच करतात, इन्सिस्ट करतात की तू गा म्हणून. पण मी नम्रतेनं प्रत्येक वेळी त्यांना सांगते आणि आत्ताही इथं सांगते की मी जेवढं छान किंवा जेवढं सुंदर ऐकू शकते तेवढं सुंदर कदाचित गाऊ नाही शकणार. मला सुंदर गाणी सुंदर ऐकता येतात, त्याच्यामुळे मी आत्ता सध्या ऐकण्याचं काम करते. मी ते मनापासून एन्जॉय करते. पहिला जो सिनेमा त्यांनी सांगितलं त्याचं नाव होतं वेअर इज माय फ्रेंड्स हाऊस, म्हणजे ते सांगितलं की मित्र शोधत असतो वगैरे ते सगळं. मला आणि मुळात असं वाटतं की गाणं किंवा गाणं म्हणणं, गुणगुणणं हीच मुळात एक खूप सुंदर गोष्ट आहे जी माणसं आतून शांत, समाधानी, आनंदी असतात तीच गाणी गुणगुणतात. आता सिनेमातले हिरोईन दुःखात किंवा विरहात सुद्धा गाणी म्हणतात, ती गोष्ट वेगळी. पण मला नेहमी असं वाटतं, आणि ही 4 चौघांच्या समोर तुम्ही जे स्टेजवर येऊन माईकवर गाणी म्हणतात ते तर अजूनही, म्हणजे यात मी असं म्हणेन की तुम्ही स्वतःबरोबर तुमच्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना सुद्धा स्वतःच्या आनंदात सहभागी करून घेता. तर आता मी सगळ्या गायकांना इथल्या बेस्ट ऑफ लक म्हणते आणि असं सांगते की तुम्ही गाणं गाताना स्वतः एन्जॉय करा, ते गाणं आपोआप सुंदर होणारच आहे. थँक्यू. आणि इथे मला अनायसे प्लॅटफॉर्म मिळाला आहे, माईक आहे हातात, तर मी शिरीष चिटणीस सरांचं म्हणजे त्यांना खूप मनापासून आभार मानते त्यांचं. ते म्हणजे भरपूर माणसं त्यांच्याबद्दल भरभरून बोलत असतात, असंच व्यक्तिमत्व आहे त्यांचं. तर ते नेहमी म्हणजे मला असं वाटतं की ते गुणग्राहक आहे. कुणाच्यात कुठला गुण दडलेला आहे त्याचं ते बरोबर हेरतात आणि त्याला स्कोप देतात, संधी उपलब्ध होईल असं बघतात आणि हक्कानं आग्रह करतात. फक्त बोलतच नाही, तर आपण बघतोय हे इथलं सभागृह ते देतात प्रत्येक वेळी. आणि ह्याच्याशिवाय हे कार्यक्रम इतके वारंवार सुंदर बघता आले नसते, झालेच नसते. ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. थँक्यू. मला असं वाटतं की सातारची मंडळी पुढे गेली पाहिजे. माझा एक आज लेख आहे पेपरमध्ये, फक्त मी 2 मिनिटं सांगितलं की मला पुण्याहून येताना मनस्विनी लाटकर म्हणून मुलगी भेटली आणि ती कायम चित्र प्रदर्शन मध्ये तिथे इथे चित्र लागलेली होती. म्हणजे मागच्या वर्षी गोष्ट, या वर्षी मी बघितलं आणि तिथपर्यंत माझं अचानक लक्ष गेलं का चित्राकडे. अगदी रेषामध्ये चित्र काढलं होतं, पण ते शांत शेळीत येतो, लांबनं ओळखत येतो आपल्याला. तर मी तिला विचारलं की तू पुण्याला कशी काय आहे, तर ती म्हणते मी दर रविवारी पुण्याला आणि आता मी पुढचं शिकते. तर मला असं वाटतं की हे आपण असं बोलत राहिलं पाहिजे. म्हणजे तिला असं लक्षात आलं की मी दर रविवारी जाईन, पुण्यामध्ये शिकेन आणि पुन्हा येईन. म्हणजे प्रत्येकाला पुण्यात जाऊन राहून तेवढी फायनान्शियली परिस्थिती नसते, अडचणी असतात.
माणसं देशातनं परदेशातनं पुण्याला येतात आणि शिकण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळी माहिती. पण सातारकरांना एवढी संधी आहे, त्यामुळे आता माझा असा प्रयत्न आहे की करावक्याचा जो ग्रुप्स आहेत त्यांचं पुण्यामध्ये कसा कार्यक्रम होतील असा एक वेगळा प्रयत्न केला होता, तो चांगला यशस्वी झाला. पण पुन्हा आपण असा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे की पुण्यापर्यंत जाणं आणि पुण्यात गाणे म्हणून पुण्यामधल्या लोकांना, पुण्यातल्या कलाकारांच्या बरोबर तुम्ही स्पर्धा करणं हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि माननीय कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की आपण सत्कार करून घेऊया सगळ्यांनी. तुम्ही नावं घ्या म्हणजे आपण करूया सगळ्यांनी.